घुग्गुस नगर परिषदेच्या मासिक सभेपूर्वी विरोधी पक्षातर्फे नगरसेवक विवेक बोढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेला एप्रिल फूल आंदोलन हा जनतेची दिशाभूल करणारा आणि नितांत खोटा असून नेहमीप्रमाणेच खोटं बोला रेटून बोला याच धर्तीवरील आहे। भाजप हा शहरातील विरोधी पक्ष असून राज्यातील सत्ता पक्ष आहे। शहरातील शासकीय जमिनीवर अवैधरित्या अतिक्रमण करून अर्थात शासकीय जागा चोरी करून सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र चालवणारे तसेच शासकीय निधीतून निर्माण प्रयास सभागृहाचा वापर खानावळीसाठी भाड्याने देऊन नफा कमवणारेच शहरातील जनतेला आणि शासनाला एप्रिल फूल बनवत आहेत। शासकीय नियमानुसार शासकीय जागेचा अतिक्रमण करून त्यावर घर किंवा कार्यालय निर्माण केल्यास नगरसेवकांचा सदस्यपद रद्द केला जातो। मात्र राज्यातील सत्तेचा गैरवापर केला जात आहे। शहरातील अनेक आरो वॉटर हे 4 वर्षांपासून म्हणजेच भाजपाच्या सत्ता काळापासून बंद आहेत। त्यांचे व्हिडिओ बनवून 3-4 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या काँग्रेसला बदनाम करण्याचा खोटा प्रयत्न करत आहेत। शहरातील अनेक प्रभागात सिमेंट काँक्रीट नाल्याचे बांधकामास सुरुवात करण्यात आलेली आहे। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निलेश रांजणकर यांच्या निष्क्रियपणेमुळे शहरातील 1 कोटी रुपयांचा विकास निधी परत गेल्यामुळे याचा निषेध केवळ सत्ता पक्षाने केला आहे। या प्रसंगी नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के, उपाध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती राजू रेड्डी, बांधकाम सभापती रोशन पचारे, स्वच्छता आणि आरोग्य सभापती नूरुल सिद्दीकी उपस्थित होते। कि घुग्गुस वेंटिलेटर पे अप्रैल फूल बनाया जा रहा है। अब वो अप्रैल फूल तो 1 तारीख बनता है, लेकिन 29 तारीख अप्रैल फूल बना रहा है। इसलिए वो बन रहा है कि उनकी जो अतिक्रमण जगह कहीं लूट ना जाए, इसके लिए वो विरोधी पक्ष सत्ताधारी को दबाव करना चाहता है। लेकिन हम किसी दबाव पे नहीं जाने वाले हैं। जो घुग्गुस की जनता को काम करना चाहिए, विकास करना चाहिए, ये 100% हम करके रहेंगे। नागरिकांचा रोष सरळ एकतर नगराध्यक्षावर किंवा उपाध्यक्षावर आणि ज्या विभागाचे सभापती असतील आणि नगरसेवक यांच्यावरच तो आक्रोश काढतात। पण आम्ही आमच्या परीने जितका प्रयत्न होईल आम्ही ते करत आहे। जसं आत्ताच 1 करोडच्या फंडमध्ये आम्ही AQI मशीन, सक्शन मशीन आणि म्हणजे बरेचसे असे जे पर्यावरणाला आवश्यक वस्तू आहेत त्याची आम्ही मागणी केलेली आहे। त्याचा ठराव पण पास झालेला आहे। लवकरच ते आम्ही त्या वस्तू आल्यानंतर आम्ही म्हणजे लोकार्पण पण करणार आहे आणि ज्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही नोटिस बजावलेले आहे। एक 6 रोड का अभी प्रोविज़न किए हमने, 6 प्रभाग में 6, अभी दलितों में और नगर उत्थान में अभी ये पानी की जो पाइपलाइन का विषय है उसका अगर रोड मैप में वो रोड आता है वो देखकर ही हम अभी उसको चालू करने वाले हैं। लेकिन घुग्गुस शहर के लिए कम से कम 6 करोड़ का काम अभी आ चुका है और अभी वो जल्द से जल्द 1-2 महीने में शुरू करने वाले हैं।